लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढच्या 15 दिवसांमध्ये कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार, तसंच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सरकारमधल्या सूत्रांनी दिली आहे। 26 लाख संशयास्पद खात्यांची पडताळणी सुरू आहे। यामध्ये काही महिला अशा आहेत ज्यांची स्वतःची बँक खातीही नाहीये, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडली असं काही केसेसमधून समोर येतं। अशा महिलांना योजनेचा लाभ सुरू राहणार आहे। मात्र ज्या पुरुषांनी केवळ पैसे लाटण्यासाठी योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। विभागवार आढावा बैठकांचा सपाटा सुरू केलाय। या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन्स वापरली जाणार नाहीत अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधक आक्रमक झाले। निवडणूक आयोगाने स्वतः पक्षपातीपणा सिद्ध करायला सुरुवात केल्याचा घणाघात रोहित पवार यांनी केलाय। पाहूया रोहित पवार नेमकं काय म्हणाले। निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन खेळ केला जातो। कधी नावं वगळली जातात, कधी नवीन नावं ऍड केली जातात, तर कधी याद्यांचा घोळ घातला जातो। याबाबत आक्षेप घेतला की त्यावर उत्तरही दिलं जात नाही। पुढच्या निवडणुकीच्या वेळी मात्र मागील आक्षेपाचे मुद्दे बाजूला ठेवून नवीन डाव टाकला जातो। तसाच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन रद्द करण्याचा निर्णय घेतला का? हा निर्णय कुणाला जिंकवण्यासाठी तर घेतला नाही ना, असा सवालही रोहित पवार यांनी केलाय। निवडणूक आयोगानं निपक्षपातीपणे राहणं अपेक्षित असताना आयोगावर होणारा पक्षपातीपणाचा आरोप आयोग स्वतःच्याच कृतीतून वेळोवेळी का सिद्ध करतंय? सध्या निवडणुकीचा खेळ ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून भीती वाटते की उद्या केवळ सत्ताधारी पक्षाचंच चिन्ह ईव्हीएमवर येऊन केवळ यांनाच निवडून द्या असा तर आदेश निघणार नाही ना। कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हीव्हीपॅट मशीनसहच निवडणूक घ्यावी लागेल। दरम्यान बाळा नांदगावकर आणि बच्चू कडू यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मुळात म्हणजे ईव्हीएम मशीनच नाही पाहिजे। तुम्हाला आठवतंय का ईव्हीएम मशीन ह्याच्यावरती पूर्ण देशात आम्ही नाही देशामध्ये आम्ही लोकांनी त्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला भेटलो होतो, आम्ही सोनिया गांधींना भेटलो होतो, इकडे मीटिंग आम्ही MIG क्लबला घेतली होती, सर्व पक्ष आलो होतो। त्यावेळेला एकत्र यावं असं आणि संपूर्ण देशामध्ये बहिष्कार विरोधी पक्षाने टाकावा अशी भावना राज ठाकरे साहेबांनी मांडून टाकली होती। पण त्यावेळेला ते ऐकण्यात आलं नाही। आता ते लोक जागे झाले ना, आम्ही सगळे विरोधी पक्ष, त्याच्यावर त्याचं पण हे उचित नाही। तुम्ही सांगा, आता निवडणूक आयोग म्हणतो आम्ही व्हीव्हीपॅटही देत नाहीये, मग आता राहिलं काय? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा। म्हणजे सगळ्यात मोठं आज भय जे आहे, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते ईव्हीएम मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका, अशा प्रकारच्या भावना तयार होत आहे।